बाहेर निघताना हा झेल टिपताना केलेली कसरत अफलातून होती. मात्र या दोन धावा आशिष यांना तुम्ही पाहू शकता. मीरा गावातील हा खेळाडू, खर तर आशिष म्हटलं तर आई गावचा भाचा आहे. आणि आमचा कैलास आपण बघतोय जय मल्हारचे सगळे अगदी अध्यक्षापासून सचिव पदाधिकारी सगळे इथे पदाधिकारी उपस्थित आहेत जय मल्हार ग्रुपचे. त्यांचं मनापासून कौतुक आहे. जबरदस्त मेहनत आहे आणि आपली उत्सव समिती चांगल्या पद्धतीने इथे ते चालवत आहेत. यावेळेला विकेट येणार काही गरज नव्हती या धाव संख्येची, मात्र इथे विकेट आली आहे आणि पहिला धक्का बसतोय टीम मीराला. अगदी धावसंख्या असताना 2. कौतुक करीन मी एकूणच जय मल्हारचं की ज्या पद्धतीने त्यांनी हे बॅनर्स बनवलेत ते अफलातून आहे. अगदी डोळ्यांना मोहक वाटणारे हे बॅनर्स आणि क्रिएटिव्हिटी त्यामध्ये दिसून येते. त्यामुळे निश्चितच जय मल्हारचं कौतुक आहे. आपण बघतोय समोरचा जो फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय, निश्चितच आपल्या एकूणच प्रिन्स मूवीच्या माध्यमातून देखील तो फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत असेल. आमच्या लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना निश्चितच आगरी कोळी युवा चषक 2025 हे नेत्रदीपक आयोजन, अभिनवचं सुंदर मैदान. जतीन पाटील यांना विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. स्ट्राइक एंडला आता सचिन आहे, नॉन स्ट्राइक एंडला सुरेंद्र. 40+ चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. 40+ क्रिकेटमध्ये देखील मीरा संघाला तो प्रतिनिधित्व करतोय. मात्र धनेश माद्रे स्लो डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, हा जेल होणार आहे. अजून एक विकेट. वेल बोल धनेश, वेल डन मुर्दा. एकदम डिजिटलाइज साऊंड सिस्टम आहे, त्यामुळे कौतुक आहे इथे धीरज पाटील यांचं. 2 विकेट आतापर्यंत या षटकामागे, एक धावचीच्या रूपाने आणि एक झेलचीच्या रूपाने. वेल टेक मंथन, अतिशय चांगली कामगिरी. मगाशी मंथनचा एफर्ट चांगला होता, यावेळा मात्र त्यांनी एक अतिशय चांगला झेल टिपलाय. आतापर्यंत मागच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट आले टीम मुर्दा संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मयूर, ज्याच्यावर भरपूर पैसा लागतो तो मयूर आलाय. मीरा संघाचा हा उंच पुरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. येणार का मोठे फटके टीम मीरासाठी. अनेक स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र एक स्टँड ज्याने लक्ष वेधले तो म्हणजे खारकर स्टँड. हो, यावेळेला जर बघितला तर निश्चितच बॅकवर्डला जाऊन स्टिअर केलाय. चांगला फटका लेट कटचा आपल्याला पाहायला मिळतोय. गली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळतीये. मयूरनं स्वतःचा अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली आहे. चांगलं क्रिकेट. आगरी कोळी एकूणच या युवा चषकामध्ये आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांना एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे चांगलं क्रिकेट. काही गोष्टी अशा असतात ज्या थोड्याशा अनाकलेने ठरतात, मात्र क्रिकेट चांगलं राहिलं पाहिजे. इथे एक्झॅक्टली काय घडलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर कट झाला, नंतर तो एकूणच गेला पॅडवर यष्टिरक्षकाच्या आणि तिथून यशांवर गेला. मात्र इथे कोणतीही क्षती नाहीये, त्यामुळे एक धाव इथे मिळणार नाहीये. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. वेल बोल धनेश माद्रे, आपल्या एकूणच नावाला साजेशी कामगिरी. अष्टपैलू खेळाडू मी काय टीम मुर्दाचा. मागच्या सातत्याने कित्येक वर्षापासून मुर्द्या गावाचं ज्याने प्रतिनिधित्व केलंय तो धनेश मात्रे. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट सुद्धा त्यांनी मिळवली आहे. स्लो डिलिव्हरी आहे, गुड चेंज ऑफ पेस आहे. चेंडू हातभर वळवलाय. वेल बोल्ड धनेश मात्रे. षटक आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. वेल बोल्ड, सुपर. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 3, गडी बाद 2. पॉवर प्ले मध्ये अशी कामगिरी म्हणजे मीरा संघ भरपूर मागे आहे. मात्र इथून पुढे थोडीशी नक्कीच त्यांना वेगळी वाट घ्यावी लागेल. आपण बघतोय एका बाजूला परीक्षाचं वातावरण आहे, SSCच्या परीक्षा सुरू आहेत, तर त्यांचे निकाल येईपर्यंत उशीर होईल.
मात्र इथे उशीर होऊन चालणार नाही टीम मीराला. इथून पुढे अप्रोच मध्ये चेंज आणावा लागेल. आता येणाऱ्या 4 षटकामध्ये कमीत कमी अजून 40 जावा. तसं झालं तर ही मॅच बनेल. जर तसं झालं नाही तर निश्चितच उशीर होईल. अजूनही कोणी जेवायचे बाकी असतील आमचे खेळाडू तर प्लीज विनंती करतोय बिल्डिंग क्रमांक 3 मध्ये जा. सभागृह आहे आणि तिथे आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. अप्रतिम जेवणाची व्यवस्था. एकूणच जय मल्हार खारीगाव यांच्या माध्यमातून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिकडे जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर ते म्हणजे निश्चितच छास, थंडगार छास मिळेल. लगेच धीरज निघाला. बाकी हर्ष भोईर येते गोलंदाजी मार्कर. आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू. मुर्दा गाव म्हटलं तर हर्ष भोईर एक नाव येतं. अफलातून अष्टपैलू खेळाडू आहेत आणि जितकी त्याचा स्वॅग आहे ना तितकाच त्याचा गोलंदाजीचा स्वॅग देखील आहे. अफलातून हेअरस्टाईल असतात. हर्ष भोईर आणि मिहीर भोईर हे दोन बंधू. जबरदस्त हेअरस्टाईल पाहायला मिळते. वेल बोल्ड वेल बोल्ड. अगदी यॉर्कर लेनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू इथे निर्धाव जातोय. अफलातून चेंडू पाहायला मिळालाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर टेनिस बॉल क्रिकेटचं नॉलेज तर आहेच मात्र लेदर बॉल क्रिकेटचे देखील धडे गिरवलेत या मुलांना. त्यामुळे एक्सपिरियन्स आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सीम पोझिशन आहे त्या सीम पोझिशन कडे बघा. एन्जॉय करा ही गोलंदाजी तुम्ही. मयूरचा हा फटका लो फुलटॉस डिलिव्हरी होती. हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय. मिड ऑफवर एक धाव कंप्लीट होत आहे. दुसरी धाव मिळणार नाहीये. गुड थ्रो बाय धनेश म्हात्रे. इथे विकेट येणार विकेट येणार गरज नव्हती. कॉल देखील नव्हता. मात्र मयूरची गाडी अगदी सुसाट होती. मात्र तो फक्त 2 धावाकडून धावचीच्या रूपाने माघारी परतेल. आणखीन एक विकेट आले. वाजणार डीजे. तर विकेट इथे पडण्याचा सिलसिला जारी आहे. न्यू बॅटर हिमांशू नॉन स्ट्राईक एंडला. सुरेंद्र ऑन स्ट्राईक. यावेळेला हा फटका प्रॉमिसिंग नाही आहे ऑन साइडला. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मिहीर. एकच धाव इथे पाहायला मिळते. आज बुर्दा संघाने चांगलं प्लॅन केलंय. चांगले खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये आणलेत आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे जर आपण 30 ते 35च्या आतमध्ये अडकवलं तर जास्त त्रास होणार नाहीये आणि त्यानुसार गोलंदाजी होते. वेल बोल्ड मुर्दा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. पुलचा चांगला फटका. ऑन साइडला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एक धाव पडून पूर्ण दुसऱ्या धावसाठी नाही येणार. थ्रो बघा अफलातून. गुड फिल्डिंग. हे मैदान आकर्षक आहे. या मैदानावर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. त्यामुळे स्वतःला तुम्ही ऍडजस्ट करून या मैदानावर खेळू शकता. अफलातून आउटफील्ड आहे त्यामुळे तुम्ही एन्जॉय करू शकता इकडचं क्रिकेट. धावसंख्या 6 आतापर्यंत. मात्र गडी बाद झाले आतापर्यंत 3. फुलटॉस डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. फलंदाज होईल बाद. चुकीचा फटका आणि चुकीला माफी नसे. अजून एक विकेट आली आहे त्यामुळे धावसंख्या 6 गडी बाद 4. बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर विचार केला जर आपण टेनिस बॉल क्रिकेटचा मीरा भाईंदर पूर्तीचा जर विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी मैदानं उपलब्ध आहेत त्या ठिकाणची क्रिकेटिंग संस्कृती जर बघितली तर ती मोठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जर विचार केला आपण बघतोय जय मल्हारचा जरी विचार केला तर त्यांना मैदान नाही आहे मात्र ते 2 ते 3 मैदानावर प्रॅक्टिस करायला जातात तरी सुद्धा त्यांचं क्रिकेट बहरते. ही चांगली गोष्ट आहे. मधल्या काळात त्यांचा संघच नव्हता. खारीगाव संघ हा क्रिकेटच्या पटलावर मधल्या काळात कुठेच दिसत नव्हता. मात्र नंतर मास्टरचा संघ आला आणि आज आपण त्यांचा युवाचा संघ देखील बघतोय. तीच परिस्थिती आपण मीरा संघाच्या बाबतीत देखील आहे. त्यांना देखील मैदान उपलब्ध नाही आहे मात्र तरी देखील ते आपली संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू आपण बघतोय. ही धाव पूर्ण झाले आणि हलकासा बॅटने चेंडूला ब्रश केलाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर.
आणि बघा हे आमच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स आहेत. विशाल नाईक आणि आमची जमते तेव्हा एक वेगळेपणा येतो. एन्जॉय केले आम्ही कॉमेंट्री विशाल नाईक यांच्यासोबत. एक अफलातून पंच एकूणच या परिसरातील मागच्या 20 वर्षापासून दांडगा अनुभव आहे. आणि विशाल सरांना सगळ्यात मोठी मागणी एक काळ होता भिवंडी म्हटलं की विशाल नाईक. ओव्हरऑल या टुर्नामेंटचा जर विचार केला तरी सगळ्यात कमी सरासरी आहे. कारण दोन्ही पॉवर प्लेची षटका आपण बघतोय अगदी स्वस्त्यात गेलेत. याचं कारण चांगली गोलंदाजी झाली आणि चांगले क्षेत्ररक्षण झालंय. वेल बोल्ड हर्ष. दनेश म्हात्रे पुन्हा एकदा चेंडू आपल्या हातात ठेवतायत. भौमिक संघाचा कर्णधार थोडंसं प्लॅन करण्यासाठी पुढे येतोय. एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे मुर्दा टीमचा आणि आज कर्णधार पदाच्या भूमिकेत तो आपल्याला दिसतोय. एक वेगळं प्लॅन केलंय कारण मैदानाच्या आतमध्ये जयेश उभा आहे. कदाचित तो स्विच साठी जाईल किंवा काय या गोष्टीचा विचार करून आता आपण बघतोय या डीप बॅकवर्ड पॉइंट ठेवलाय. जयसाठी पारितोषिक आलाय. जर त्यांनी षटकार ठोकला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल हर्षद भोईर यांच्या माध्यमातून. दनेश चांगला ड्राईव्ह आहे ऑन ऑफ साइडला आपण बघतोय. या चेंडू येतोय लॉंग रिझन मध्ये एकच धाव मिळेल. मात्र इथून पुढे एकही विकेट न जाता धावसंख्या जमवावी लागेल ती म्हणजे मीरा संघाला. हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आहे तो म्हणजे जयेश आणि दुसऱ्या बाजूला हिमांशू. त्यामुळे इथून पार्टनरशिप इम्पॉर्टंट होऊन बसली आहे गरजेची होऊन बसली आहे. स्लो डिलिव्हरी आहे एक स्टॉक डिलिव्हरी आहे ही एकूणच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विकेट आली अगदी बेल्स उडली आहे. वेल बोल्ड धनेश म्हात्रे अफलातून कलात्मकता कल्पक गोलंदाजी विकेट. वो बुलाती है मगर जाने का नहीं. मात्र क्रिकेट खेळायला कोणीही बोलवलं तर नक्की जायचं मित्रांनो. हा एक संदेश द्यावा लागेल. विकेट आणि विकेट येत आहेत. आतापर्यंत निम्मा संघ गारद आणि धावसंख्या आहे फक्त 8. टीम मीरा संघाला आता एक चमत्कार करून दाखवावा लागेल या मॅच मध्ये. स्ट्रायकेडना मेहुल गोलंदाजी मार्कवर आहे दनेश म्हात्रे. ओ व्हॉट ए शॉट एक्स्ट्रीम हिट पाहायला मिळतोय. चेंडू अगदी आपण बघतोय या लॉंग लेग रिजन मधून गॅप मधून गेलाय सीमारेच्या बाहेर. षटकार सुपर हिट. चौदावर गुड कम बॅक बाय मीरा. स्विच हिटचा प्रयत्न चेंडू गॅप मध्ये अजून एक धावा मिळतील उपयुक्त धावा मिळतील 4 धावा. या मुलानं नाद केलाय. मागच्या 2 चेंडूवर षटकार आणि एक चौकार आलाय त्यामुळे धावसंख्येने देखील नाद केलाय. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. आता मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय. मीरा संघ इथून थांबण्याचं नाव घेणार नाहीये हीच गोष्ट त्यांना करावी लागेल. अजून क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. थोडस जास्त आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग जर भीती तर जास्त स्टेटर ठेवण्याचा प्रयत्न आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू डॉट येईल पुन्हा एकदा पेस कट केलाय दनेश म्हात्रेनं. मात्र धावसंख्या या षटकात दिसली आहे
आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये. ऑल थँक्स टू मेहुल. काय उन्हा अगदी आपण फेब्रुवारीला या सगळ्या गोष्टी पाहतोय. येणारा काळ कसा असेल न बोललेलेच बरं. ठीक आहे, तो डायरेक्ट कैलास पर्वतावर जातो. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे. चांगला फटका असून धावा मिळतील. काय वापर केलाय विथ द ब्रेक. चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने स्विच हिट केलंय. वेल डन मेहुल. कहा ते ऑफ. लगेच ती खास स्कूटी जी आम्ही या फक्त स्पर्धेसाठी आणलंय ती स्कूटी मैदानाच्या आतमध्ये न्या. षटकात तब्बल 15 धावा. वाजव डीजे मित्रा. पहिल्या षटकात 3 धावा पॉवर प्लेच्या. त्यानंतर फक्त 4 धावा दुसऱ्या षटकामध्ये आणि या षटकात आले 15 धावा. आपण म्हणतो ना की वेळ बदलते आणि ती वेळ बदलताना आपण पाहिली आहे. क्रिकेट अनिश्चित खेळ काय हे हा सामना देखील आपल्याला दाखवतोय. कित्येक सामने या मैदानावर असे पाहिलेत जे विक्रम होते. एक स्पर्धा आजही आठवते, नाईट गेम स्पर्धा 2011चा काळ होता तो. आणि 2011च्या त्या काळात त्या वर्षी ती नाईट गेम स्पर्धा आणि 2 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. आजही काही जण विसरले नसतील. अफलातूनरित्या त्या 2 चेंडू 17 धावा पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे अनेक विक्रमांनी भरलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. अभिनवचं हे क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतंय. आणि निश्चितच इथे येणारा प्रत्येक प्रेक्षक, इथे येणारा प्रत्येक माणूस सुखावलेला असतो. भरपूर चांगलं क्रिकेट या मैदानाने दाखवलेत. भरपूर चांगले क्रिकेटपटू या मैदानाने घडवलेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. अनेक लिजंड खेळाडू. 3 षटकं संपलेत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. नंतरची षटकं किंवा नंतरचे सामने आहेत आमच्या आयोजकांना नक्कीच एक वेगळा विचार करावा लागेल की किती षटकांचे सामने खेळवायचे म्हणून. गोलंदाजी मार्कवर आलाय कुशल. अजून एक चांगला खेळाडू, उंच पैर अष्टपैर खेळाडू. यष्टांच्या पाठीमागे आता भौमिकला तुम्ही पाहू शकता. जय मल्हार खारीगाव हा आता एक ब्रँड झाला असं म्हणायला हरकत नाहीये. जय मल्हार म्हटलं की निश्चितच दहीहंडी पथक आठवतं. मीरा भाईंदर मधील सगळ्यात प्रतिष्ठित मंडळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते जय मल्हार गोविंदा पथक. कुशल. ओ यावेळेला फक्त ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क टप्पा पडल्यानंतर चेंडूची उचलली अप्रतिम होती. वेल बोल्ड. हा चेंडू डॉट. स्ट्राईक एंडला जयेश आहेत. शेवटची 2 षटकं अजूनही 11 चेंडूंचा खेळ राहिला. 11 चेंडूमध्ये मी मॅक्झिमम म्हणेन की 20 ते 22 धावा अजून आल्या तर मजा येईल. मात्र त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, प्रयत्न करावे लागेल, मेहनत करावी लागेल. ओ यावेळेला पुन्हा एकदा ऑन राईज खेळायचा होता. बॅटची कड लागले. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला आहे. 1च धाव मिळेल. मात्र एक गोष्ट चांगली झाली, स्ट्राईक रोटेट झाले. मेहुल स्ट्राईकला आलाय ज्यांना आल्या आल्या दिमागदार बॅटिंग केली. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठल्या आणि या मॅचची गणित त्यांनी बदलवली आहेत.
तो मेहुल आता स्ट्राईक एंडला. त्यामुळे एक कॉन्टेस्ट देखील मजेशीर असेल किंवा एक कॉन्टेस्ट पाहणेबल असेल. सातत्याने उन्हाचा तडाखा जाणवतोय, सातत्याने आपण बघतोय. सकाळी आज हवा नव्हती, आता थोडीफार हवा वाहू लागले आणि मला वाटतं आमचे गुणलेखक मित्र जे आहेत प्रफुल्ल ते हवा घेऊन आलेत. कुशल टू मेहुल, जागा बनवली स्ट्रोक साठी. काय स्ट्रोक खेळलेत. व्हाट अ पॉवर, व्हाट अ टाइमिंग, एक्सक्विजिट टाइमिंग. ग्रेट शॉट बाय मेहुल. ये बंदा ही अलग है. वाजव मित्रा. होतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय. मीरा संघ आपण बघतोय आणि मेहुल 7व्या क्रमांकावर आलाय. ही अजून महत्वपूर्ण बाब आहे. आक्रमण होत आहे. 3ऱ्या चेंडूवर आलाय षटकार. व्हॉट नेक्स्ट. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, मात्र हा चेंडू अनप्लेबल ठरतोय. तो म्हणजे मेहुलसाठी व्हाईट बॉल घोषित केलाय. 1+1 2 धावा इथे मिळतील आणि कदाचित स्ट्राईक देखील रुटेड होईल. खराब कामगिरी. अजून धावा मिळतील का, अजून धावा मिळतील का, नाही. आता मात्र मुर्दा संघ थोडासा हताश दिसतोय. इथे पंचांनी वाईट घोषित केलंय. वाईड आहे. +2 3 धावा इथे मोजल्या जातील. धाव संख्या 32. काय मॅच आहे, काय मॅच आहे. न भूतो भविष्यती असं म्हणतात ते यालाच. पहिल्या 2 षटकात फक्त 7 धावा. मात्र आता ज्या पद्धतीने हा खेळ होतोय, मीरा संघाने इथे मन जिंकलेत. खास करून मेहुल, यू ब्युटी. क्रिकेटची परिभाषा बदलते आहे, क्रिकेट बदलते हे दाखवणारा सामना. ओ स्विचिट साठी गेले होते, मात्र हा चेंडू जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. वाईटचा इशारा. गुड क्रिकेट, चांगलं लिव्ह इथे मेहुल मार्फत. धाव संख्या 33. आता मात्र मुर्दा संघाकडे जर बघितलं तर त्यांच्या कपाळावर आठे आलेत. काय घडलंय, एक्झॅक्टली अशी चक्र का फिरली, याचा विचार करावा लागेल. मात्र इथून पुढे एक्झॅक्टली काय करायचं आहे, तर मुर्दा संघाला आता विकेट हवी आहे. त्यांना एक ब्रेक थ्रूची आता नित्यांत गरज आहे की हे जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला विकेट हवी आहे. ती विकेट येणार का, हा प्रश्न आता सर्वांनाच आलाय. गुड शॉट. पुन्हा एकदा काही धावा फलकावर येतात आहेत. येस, आय थिंक 2 धावा आहेत. थँक्यू व्हेरी मच अंपायर. वेल प्लेड मेहुल. धाव संख्या 35. त्यामध्ये एकटा मेहुलची धाव संख्या आहे ती म्हणजे 22. 1 मॅन शो सुरू आहे सध्या मीरा संघाच्या बाबतीत आणि मेहुल चांगली कामगिरी करतोय. अगदी मुर्द्या संघाला त्यांनी सळो की पळो करून सोडले मागच्या या 2 षटकामागे. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये, रिझल्ट यायचा बाकी आहे. मात्र या मॅच मध्ये जे कॉम्पिटिशन उभं राहिले ना, त्याला दाद द्यावीशी वाटते. नेक्स्ट बॉल. वर पिच केलाय. अपिलामध्ये तथ्य जास्त दिसलं नाहीये. एक धाव तिथे कंप्लीट होताना दिसेल. बॅटनी आली. थँक्यू व्हेरी मच अंपायर. लक्ष किती आहे बघा पंचांचं. वेल डन विशाल नाईक. काय कमिटमेंट दाखवली आहे. आज सकाळी पहाटेपर्यंत 6 वाजेपर्यंत राजावळी येथे अंपायरिंग झाली आहे. 10 वाजता बरोबर इथे पोहोचली आहेत. फक्त 2 तासांची झोप झाली आहे, तरी सुद्धा इथे मैदानाच्या आतमध्ये डिसिजन बघा अप टू डेट. एकदा प्रामाणिक टाळ्या झाल्या पाहिजेत विशाल नाईक यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल कुशल. यावेळेला प्ले अँड मिस. स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. षटक संपतंय इथे. ते म्हणजे 4थं आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 36. म्हणजे जो रन रेट आहे तो रन रेट कसा उंचावलाय बघा. पहिल्या 2 षटकामध्ये 7 धावा, सरासरी 3.5ची. 4 षटकानंतर जर बघितला
तर सरासरीने जी उडी घेतली ती अफलातून आहे, ती अगदी 9 वर जाऊन पोहोचली आहे. ऑल थँक्स टू मेहुल ज्यानं अफलातून बॅटिंग केली आहे. एक म्युझिक ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या मैदानाच्या आतमध्ये. विनंती करतोय जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय टीम खारीगाव आणि त्यांच्या समोर असेल ती म्हणजे टीम गोडदेव. ओम रमदेव गोडदेव कॅप्टन या टॉस साठी आणि खारीगाव कॅप्टन इकडे आय थिंक आहेत. त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच खारीगाव वर्सेस गोडदेव. जास्त वेळ जातोय मुर्दा टीमला विनंती करतोय डोंट वेस्ट टाइम. लक्षात घ्या आपल्याला सगळे सामने पूर्ण करायचे आहेत आजच्या आज. हा जो एकूणच युवा चषकाचा जो कार्यक्रम आहे तो यंदाच्या वर्षात एका दिवसाचा आपल्याला दिसतोय, मात्र पुढच्या वर्षी कदाचित 2 दिवसाचा तो कार्यक्रम आपल्याला दिसेल, कारण अजून काही संघ अगदी लाईनीत आहेत. मात्र त्याविषयी निश्चितच एक कमिटी स्थापन होईल आणि त्यानुसार विचार विनिमय होईल. एनिवे मंथन येथे गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टीम मुर्दासाठी आणि टीम मीरासाठी. यावेळेला स्ट्रोक अगदी गॅप मध्ये चेंडू सीमारच्या गाठणाऱ्या 1 बाउन्स सीमारच्या, म्हणजे या मुलाच्या अंगालाच धावा आहेत. 4 धावाचा हा फटका, खणखणीत फटका, 4 धावा. मेहुलचं बघा आणि तो लक फॅक्टर देऊन जातोय मीरा संघाला. 22चा चौकार. थँक्यू अंपायर. धावा धावा आणि धावा. संघाची धावसंख्या 44. हा फटका थोडासा जास्त अंडर एस्टिमेट केला होता गोलंदाजाला, मात्र मधली यष्टी उद्ध्वस्त होतीये. 44 धावा. काय उंची गाठून दिली आपल्या टीमला आणि काय रिसेप्शन होईल ते म्हणजे मेहुलचं. वैयक्तिक धावसंख्या जर बघितले 3 चौकार 2 षटकार, 27 धावा अफलातून केळी ती म्हणजे मेहुलची. आणि त्याच दरम्यान स्वागत करूया सन्माननीय उदयजी पारसेकर यांचं. एकूणच भरपूर प्रतिष्ठित व्यक्ती आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते आज इथे येत आहेत. त्यांचं जय मल्हार खारीगाव कला क्रीडा उत्सव समितीतर्फे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम उदयजी पारसेकर, वेलकम. आपलं स्वागत आहे. वेल प्लेड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेहुल साठी. सुपर बॅटिंग. आतापर्यंत 6. काय खेळी गेली, काय खेळी गेली. नवीन बॅटम आता प्रीतम येतोय. प्रीतम गावड. मान्यवरांची मांदियाळी या 19 मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मुर्दा वर्सेस मीरा हा सामना रंगलाय. नेक्स्ट मॅच खारीगाव वर्सेस गोडदेव. 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने. मजा येईल. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मंथन टू प्रीतम. वेल बॉल तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव इथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल देणार का? हो ना सुरू आहे. 1 धाव. 45 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदान अफलातून रित्या तापलंय. खेळपट्टी तापलंय आणि एकूणच खेळ देखील तापलाय असं म्हणायला हरकत नाहीये.
मिस केलाय अगदी बॅटची एज होती आय थिंक तिथे यशरक्षक भरपूर जवळ होते. एक धाव इथे मिळते. थँक्यू अंपायर. एका धावेने संघाची धाव संख्या 46 वर जाऊन पोहोचली आहे. 1 टू गो. येणार का मोठा फटका? एकूणच टीम मीरासाठी प्रीतमकडे ती ताकद आहे, त्याच्याकडे ती अबिलिटी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे हा, झेल होणार का? येस होणार, येस होणार. फलंदाज होतोय बाद आणि अशा रीतीनं 5 षटकांचा खेळ संपुष्टात. धाव संख्या 46-47 टार्गेट. मात्र ही मॅच बनली आहे, मजा येईल या मॅचला. थोडासा जास्त उशीर होतोय, प्लीज विनंती करतोय लवकर डगआउट मध्ये या आणि आपण लगेच मॅच सुरू करतोय. थँक्यू. चला सामना होतोय 5 षटकांचा. सन्माननीय जतीन महेंद्र पाटील आणि खारेगावतील आमचे सर्व पुढची पिढी क्रिकेटसाठी जे समर्पित राहणार आहेत ते तुम्हाला टॉस बॉक्समध्ये पाहायला पाहिजे. नाणं तुम्हाला माहितीच आहे, आगरी कोळी युवा आणि जय मल्हार स्पोर्ट असा कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? आशय कॉल देईल. ओम ब्रह्मदेव गोडदेव करून स्पिन द कॉइन. जय मल्हारचा कॉल आणि येस इट इज. पुन्हा एकदा नाणेफेक जिंकलेली आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव अँड युअर डिसिजन इज क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या घरचं मैदान आणि त्याचमुळे थोडा ॲडव्हान्टेज तर मिळतोच आहे. पण जर खारेगाव संघाचा मागच्या सामन्याचा खेळ पाहिला तर ती सुधारणा होते खेळामध्ये, त्याचमुळे एक चांगली लढत पाहायला मिळेल. नक्कीच खूप सुधारणा झालेली आहे खारेगावच्या संघामध्ये. आम्ही जो पहिल्या दिवशी संघ बघितलेला थोडा म्हटले कुठेतरी कमतरता वाटली, पण आजच्या दिवसात जो बघितला तो खूप इम्प्रूव्ह झालेला आहे त्यांच्यामध्ये. प्रतिस्पर्धी आहे आणि जे रेग्युलर आमच्यामध्ये खेळतात त्याच्यामुळे चांगलेच खेळतील आणि आम्हाला पण चांगला क्रिकेट खेळून आम्हाला जिंकण्याची संधी मिळेल. असं संघामध्ये काही बदल असतील की तोच संघ घेऊन खेळणार? तोच संघ. व्हेरी गुड. विशाल, जसा पॉझिटिव्ह अप्रोच प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनने बोलून दाखवला की सुधारणा होते आणि सुधारणा आवश्यक आहे. जर तुम्हाला या क्रिकेटच्या मैदानात टिकायचं असेल तर ती सुधारणा झालीच पाहिजे. आणि जेव्हा मागच्या 3 आयोजनामध्ये आपल्या संघाला जिंकता आलं नाही आणि पहिल्यांदाच आपण जिंकलेला आहात, त्याचमुळे ही एनर्जी काय सांगते तुमच्या टीमसाठी? नाही, आम्ही पण तसं आता प्रॅक्टिसवर पण जास्त भर दिलेला आहे. जसं ज्याला जमेल तसं पोरं सकाळी संध्याकाळी. मी स्वतः गोडदेव माझा आशय चांगला मित्रच आहे. आम्ही नेहमी स्वतः गोडदेव संघासोबत माझी जास्त प्रॅक्टिस होते, तर मी पण माझा थोडा खेळ त्यांच्यासोबत चांगला करण्याचा प्रयत्न करीन. तर काय स्ट्रॅटेजीमध्ये बदल असेल की ती स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही खेळणार जय मल्हार स्पोर्ट्स? सेम संघ सेम स्ट्रॅटेजी. ऑल द बेस्ट. तर मी सन्माननीय जतीन महेंद्र पाटील आणि पूर्ण बच्चे कंपनीने विनंती करतो पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर पसंत घ्यायचं आहे. आपण नक्कीच नाणेफेक जी झाले त्याची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे कॅप्टन आशय यांनी नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक वतीने एक बक्षीस आलेलं आहे. जर जय मल्हार स्पोर्ट्स हा संघ अंतिम विजेता ठरला तर 21,000 रुपये रोख आणि 1 बकरा असं बक्षीस धर्मेशजी मिस्त्री चामुंडा एंटरप्राइजेस यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद धर्मेशजी मिस्त्री, आपण नेहमीच मोटिवेट करत असतात. चला 2 बॅटर्स. आता कुठलीच हायगाय केली जाणार नाही. आता थोडंसं वेळ आम्ही जपू आणि चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करू. बघा, मी तर नियोजन तसंच केलंय की आता या राऊंडपर्यंत ठीक आहे, पुढच्या राऊंडपासून आम्ही पॉवर प्लेचा तो नियम वापरणार आहोत आणि सर्कलचा नियम वापरणार आहोत. तुम्ही 20 मिनिटात जर 4 षटकं पूर्ण केली नाही प्रदीप, तर आपण सर्कलच्या आतमध्ये एक मेंबर घेणार आहोत. तर याकडे देखील आपण लक्ष घाला. थोडं स्ट्रिक्टनेस पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. मग डाव तो पहिला असू द्या किंवा दुसरा असू द्या, तुम्हाला तो स्ट्रिक्टनेस तर ठेवावाच लागतोय, कारण 3 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. आणि सचिन म्हात्रे असं सांगतायत आम्हाला की भाईंदरमध्ये 8 वाजता सूर्यास्त होत नाही, तो त्याच्या वेळेतच होणार आहे. त्याच्यामुळे सूट मिळणार नाही आहे वेळेमध्ये. त्याच्यामुळे 7 वाजेपर्यंत, 6:45, 6:30 वाजेपर्यंतच आपल्याला पूर्ण वेळापत्रक करायचं आहे. चला 2 बॅटर्स पोहोचलेले आहेत मुर्दा स्पोर्ट्स या संघाकडून. राहुल, काही कोळी सदस्य आहेत जे खरंच खारेगावातच वाटतात. मेहुल मला त्यातला एक वाटतोय. मेहुल सुद्धा इच्छुक आहे. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ नाहीये. पुढच्या 2 मिनिटात पहिला बॉल पडलाच पाहिजे.
चला मॅच ऑन. चला मॅच ऑन करा प्लीज. बघा यात गमती जमतीच्या गोष्टी तर होतच राहतील. क्रिकेटच्या खेळासोबत थोडीशी थट्टा मस्करी सुद्धा आवश्यक आहेच, पण आपण जेव्हा बिझनेसवर येतो तर स्ट्रिक्ट टू द बिझनेस. तर आता आपण ते अपडेट्स घेणार आहोत. या पूर्ण डावाचे प्रेक्षकांपर्यंत ते अपडेट्स आपण नित्य नेमाने पोहोचवणार आहोत. टार्गेट सेट झालेलं आहे 47, म्हणजे पहिल्या 2 षटकात 7 होत्या आणि त्यानंतरच्या 3 षटकात एकंदरीत 40 आल्यात. क्रिकेटचा खेळ त्याचमुळे अनप्रेडिक्टेबल म्हटला जातो. आमच्यासोबत वंश भोईर आहेत, ज्यांनी देखील खूप चांगले रेकॉर्ड्स क्रिकेटच्या खेळामध्ये त्यांनी बनवलेले आहेत. 10 म्हणजे करत असताना त्यांनी यशस्वी षटक मागच्याच आठवड्यामध्ये हाताळले. त्यांना थोडासा रेस्ट दिलेला आहे मुर्दा संघाने. तर रेस पंचाचा अधिकृत इशारा आहे तो. लेट स्टार्ट द सेकंड इनिंग ऑफ दिस ब्युटिफुल गेम. पहिला बॉल जाऊ दिलं बॉलला. बॉलिंग ट्रॅकवर सुरेंद्र आहेत मला असं वाटते. सुरेंद्र बॉलिंग ट्रॅकवर सुरेंद्रच आहेत. येस, व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावा ॲड केल्या सुरू आमचे सचिन म्हात्रे एकदम दक्ष आहेत. स्ट्रायकर एंडला आपण करण यांना पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला धनेश आहेत. खरं तर आता थोडंसं टेन्शन तर वाढतंय मुर्दा संघावरचं, कारण या सामन्याच्या पहिल्या डावाची सुरुवात 2 गोलंदाजांनी खूप चांगली केली होती, धनेश आणि हर्ष. पण धनेशच्या 3ऱ्या षटकात 15, कुशालचा 4थ्या षटकात 14 आणि मंथनच्या 5व्या षटकात 10. तर शेवटची 3 षटकं महागडी राहिलेली आहेत आणि फायदा उचलला आहेत मीरा संघातील फलंदाजांनी. आणि एक फलंदाज त्याने खरंच भाव खाल्ला. 27 धावा मेहुलच्या वतीने मिळाल्या. तर एस वन मॅन शो. पहिल्या डावामध्ये मेहुलचा आपण पाहिला. सुरेंद्रच्या या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने होते. 1 धाव मिळते मुर्दा संघाला. ऑन द राईज खेळायचा प्रयत्न. कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाही आहे. बॉल लँड होते शॉर्ट कव्हरला. एक सिंगल होते कंप्लीट सर्कलच्या आतमधली. आणि आता विथ बॅट 1 धाव ॲड केली जाईल. धावसंख्या पोचते 2 या आकड्यावर. प्रत्येक षटकामागे 9च्या गतीनं धावांचा पाठला करायचा आहे. या 2 ट्रॉफीज आपण ज्या पाहतोय सन्माननीय हितेश वसंत पाटील यांच्या वतीनं स्वर्गीय वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ त्या 2 ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत झालेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या प्रसाद जयप्रकाश खोत यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत झालेल्या आहेत. सर्व खरे ग्रामस्थांनी आम्हाला सढळ असे मदत केलेली आहे, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ऑन साइडला स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. धनेशचा आजचा दिवस नाहीये आणि ते पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर परतील परतीचा प्रवास. धक्का पहिला मुर्दा स्पोर्ट्स. खरं तर यंगस्टार्स खूप चांगले आहेत मुर्दा स्पोर्ट्स या संघाकडे. त्यापैकी एक यंगस्टार हर्ष मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. हर्षने देखील एक चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. प्रीमियर लीगमध्ये तो खूप चांगला चमकदार खेळ करताना पाहायला मिळाला आहे. आणि आता हर्ष आणि करण यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशी फायदा देऊन जाते. धनेश स्वतःवर प्रचंड नाराज असेल, कारण या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याचं खेळपट्टीवर थांबणं अनिवार्य होतं, कंपल्शन होतं. पण मात्र त्यांना बाद केलेला आहे गोलंदाज सुरेंद्रने. सुरेंद्रचा अनुभव कामी आलाय, त्याचमुळे एक्सपिरियन्स तुमच्या संघामध्ये का असायला हवा त्याचं प्रमाण मैदानाच्या आतमध्ये सुरेंद्र देत आहेत. सुरेंद्रच्या या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झाली होती, पण त्यानंतर त्यांनी चांगली रिदम पकडली आणि आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी हाताळले. खर्च केल्यात धावा एकंदरीत 2 आणि मिळवले धनेशची विकेट. स्ट्रायकरना फलंदाज आपण पाहतोय हर्ष पोचतायत, रायटी बॅटर आणि पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेटनं बॉलिंग ट्रॅकवर सुरेंद्र सज्ज होते. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मिड ऑन, फुल टॉस बॉल आणि मिड ऑन आता सक्रिय झालाय, बॉलवर पोहोचतोय, फॉलो करतोय आणि फुल टॉस बॉलवर हर्षचा खेळ संपतोय. अनएक्सपेक्टेड बाय हर्ष. फलंदाज दुसरा मुर्दा स्पोर्ट्सचा बाद. आणि उदयजी पारसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस गोलंदाज सुरेंद्रला दिलं जात आहे. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. तर
तुमच्याकडे प्रतिभा आहे तर मान्यवर तुमच्यासाठी नक्कीच बक्षीस लावण्यासाठी सज्ज आहेत. वैभवजी जंगम सुद्धा व्यासपीठावर पाहायला मिळते. जतीनजी पाटील आहेत, भूषणजी पाटील, कुणालजी पाटील, शक्तीजी पाटील, कैलासजी पाटील, मेहुलजी भोईर आमच्यासोबत आहेत आणि आमचे शेफ गौरवजी पाटील सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. थेट विरारवरून त्यांची रॉयल एंट्री नेहमीच दहीहंडी सणामध्ये सुद्धा होते आणि ते विरारमध्ये रॉयल बालाजी या व्यावसायिक संघातून खेळतात. आणि आता साईनाथच्या ग्राउंडवर मेहुलचा खेळ भन्नाट आपण पाहिला होता विरार पूर्वला. चला मॅच ऑन ठेवा मित्रांनो. बघा 20 मिनिटं या सातत्याने गोष्टी सांगण्यासाठी प्रवृत्त करू नका. आपल्याला 5-5 षटकांचं वेळापत्रक पूर्ण करायचं. सकाळी ती सूचना आम्ही दिली होती की आम्ही वेळेवर आहोत तर आपण सुद्धा वेळेवर येऊन क्रिकेटच्या खेळाचा आनंद प्रेक्षकांना द्याल आणि स्वतः घ्याल हाच विश्वास आम्हाला होता आणि त्यामुळे आपण थोडासा वेळ जास्त घेतायत असंच जाणवते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत विनोद अर्थात मॅडी स्ट्रायकर एंडला. कटर आहे सुरेंद्रकडे, विंटेज बॉलिंग आहे आणि विंटेज टच गोलंदाजीचा मीरा संघाला पहिल्या षटकामध्ये देत असताना सुरुवात थोडीशी अडकत झाली होती पण त्यानंतर गाडी रुळावर आली आणि 2 फलंदाजांना सुरेंद्र यांनी बाद केलं. आता परत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 2, गडी बाद 2. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. 45 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असते, वेगळ्या पद्धतीचं असतं. खेळण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला कधी कधी बदलावी लागते. यावेळेस बदलालित्य विनोदचं. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. दडपण बाजूला करणारा येतोय चौकार. 4 धावा. पुढे सरकले आणि हा चौकार योग्य त्या वेळी त्यांच्या बॅटमधून मुर्दा स्पोर्ट्सच्या संघाला मिळालाय. धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. पुन्हा एकदा बदल आले ते पण यावेळेस सुरेंद्रची हुशारी कामी आली. त्यांनी बॉलचा वेग वाढवला. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता असंच ड्रिल करून विनोद दाखवत आहेत पण आता वेळ निघून गेलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या पोहोचते 6 वर. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 41 धावांची गरज. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. चला लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचं. आम्ही घेतो एक छोटासा डीजे ब्रेक. आता गेलो लगेच आलो. त्याने व्हायला नको. आमच्यासोबत सर्व क्रिकेटर्स आहेत व्यासपीठावर. प्रत्येक मनुष्यामध्ये क्रिकेटर दडलेलं आहे. एक विक्रमादित्य आमच्या व्यासपीठावर आहेत कैलास पाटील, ज्यांचे विक्रम तर आपण कित्येक पाहिलेले आहेत वेगवेगळ्या मैदानातले. आणि त्यांच्या सोबतीनंच भूषण पाटील, टकाटक बॉईज, पाटील अँड पाटील, ज्या जुन्या जाणत्या संघांमध्ये हे सर्व खेळाडू चमकदार खेळ करताना पाहायला मिळाले. झुंजार 11, उत्कर्ष मित्रमंडळ, दिनेश 11 ह्या वेगवेगळे संघ आपण सातत्यानं पाहत आलो होतो. जर आपण मागच्या 3 दशकां अगोदरचं क्रिकेट पाहिलं तर त्यातले काही मेंबर्स तर या दुपारच्या सत्राचा आनंद घेत आहेत, या मैदानामध्ये प्रेक्षक बनून घेत आहेत. आठवणी ताजा होतील. मॅच ऑन टेबल प्लीज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. हिमांशू पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात तर स्ट्रायकर यांना फलंदाज आहेत करण, ज्यांच्या बॅटमधून अजूनही रन तितके आले नाहीये पण पाहूया त्या रन मिळतील का करणच्या बॅटमधून. मुर्दा स्पोर्ट्स या टीमला आवश्यकता तर तीच आहे, आवश्यकता तेच मागते आणि पाहूया आवश्यकता जे मागते ते देतील का करण आणि विनोद. पण समोर आहे आव्हान गोलंदाज हिमांशूचं. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. कटर्स आहेत पण बॉल नो आहे. बॉल पिच कुठे झालाय ते आपण पाहायचं. आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालाय, त्याचमुळे आता एक्स्ट्रा रन मिळेल. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. धावसंख्या पोहोचते आता 7व्या आकड्यावर. जिंकण्यासाठी 24 चेंडू 27 ची गरज. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. पुन्हा एकदा या अभिनव विद्या मंदिराचा उल्लेख करा असं वाटतोय. जवळपास या मैदानात उपस्थित असलेले 70% प्रेक्षक याच शाळेत शिकलेले आहेत.
चला फ्रेडचा बॉल आहे. मला असं वाटते प्रफुल्ल सांगतायत 80 ते 90% जे सर्व क्रीडा रसिक आहेत ते या शाळेत शिकलेले आहेत. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ. हवेत आहे बॉल, मिड ऑफ नाहीये, पण एक्स्ट्रा कव्हर आहे होता, पण त्यांनी प्रयत्नच केला नाही. तुमचे प्रयत्न तुम्हाला अजून जास्त पक्के करावे लागतील, प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. आय गेस जयेश त्या ठिकाणी होते, झेलसाठी प्रयत्न करू शकले असते पण त्यांनी तो अप्रोच दाखवला नाही. कदाचित त्यांना वाटलं की लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, त्याला संधी द्यायला हवी, पण तसं काही घडलं नाही. 2 धावा ॲड होत आहेत. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज, जिंकण्यासाठी 23 बॉल्समध्ये 23 चेंडू 38ची गरज आहे. मॅच रंगतदार होते असंच कुठेतरी दिसून येते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या प्रयत्नांमुळे. बॅट्सविंग फक्त पाहायला मिळाली, गुडघ्यावर बॅलन्स केला होता फलंदाजाने अर्थात करणने, आणि मिड विकेटला पिकअप स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जवळपास त्यांनी कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं, आणि त्यामुळे डॉट बॉल जी आता प्रायोरिटी आहे मीरा संघाची, आणि तीच प्रायोरिटी ओळखताना मीरा संघाकडून हिमांशू डॉट बॉलची हाताळणी करतोय. स्ट्रायकर एंडला करण पुढे आले, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल लॉंग ऑनला. चांगलं कलेक्शन क्षेत्ररक्षकाचा, थ्रो होता अचूक पण बॉल गॅदर झाला नाहीये, आणि प्रतिस्पर्धी संघाच्या एक उणीवेचा फायदा तुम्हाला उचलावा लागेल, आणि तेच उचलताना फलंदाज दक्षतेने काम करताना पाहायला मिळाले, आणि एका धावेला 2 धावांमध्ये त्यांनी बदललेला आहे. 2 धावांची होते मदत. धावसंख्या पोचते आता 11वर. जिंकण्यासाठी 36ची गरज. जय मल्हार स्पोर्ट्स आता पुढील सामन्याची आखणी करतोय. धर्मेशजी मिस्त्री चामुंडा एंटरप्राइजेस यांच्या वतीनं ते एक बक्षीस आहे. जर अंतिम विजेता ठरला जय मल्हार स्पोर्ट्स तर 21,000 रुपये आणि एक बकरा असं बक्षीस वैयक्तिक धर्मेशजी मिस्त्री यांच्या वतीनं जाहीर झालेलं आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला करण पुढे आले होते पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून हे षटक थोडंसं लांबतंय. एक्स्ट्रा रन मिळत आहेत या षटकामध्ये मुर्दा संघाला. धावसंख्या पोचते आता 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आता 35 लक्ष गाठायचं आहे. 35 धावा पूर्ण करायच्या आहेत. टीम मुर्दा स्पोर्ट्सला मीरा संघाने खूप चांगला खेळ दिला खरं तर. पहिल्या डावामध्ये मेहुलची उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे. लक्षात राहणारी कामगिरी पहिल्या डावामध्ये मेहुलची मिळाली मीरा संघाला. पण आता करणचा खेळ तितकासा फायद्याचा राहत नाहीये. मला माहिती आहे करणकडे तो खेळ आहे. मुर्दा संघाकडून नेहमीच करणने चांगलाच खेळ दिलेला आहे. पण या मोक्याच्या सामन्यामध्ये जेव्हा करणकडून अपेक्षा आहे, विनोदच्या वतीनं तर या अगोदर एक चांगला चौकार सुद्धा मिळालाय मुर्दा स्पोर्ट्सला. ते नॉनस्ट्रायकर एंडला प्रतीक्षा करतात आपल्या खेळीची, पण करणनं स्ट्रगल करतायत. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल्स येत आहेत. त्याच गोष्टीचा फायदा हिमांशू उचलत आहेत. सेकंड ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पेश करतायत. फोर्स केलाय बॉलला. लॉंग ऑफ क्लिअर करायचं आहे. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. करणच्या बॅट मधून मिळत आहेत आता मुर्दा स्पोर्ट्सला रन. 6 धावा. षटकार. रुपयाचं बक्षीस फलंदाज करण यांना मिळते. करण स्ट्रगल मध्ये असताना हा षटकार त्यांच्या वतीनं मिळालाय. मुर्दा स्पोर्ट्सला धावसंख्या पोहोचते 18. अजूनही षटक हे काय संपत नाहीये. मीरा संघाचं टेन्शन आता वाढते. कारण जेव्हा वैयक्तिक खेळ जर खराब होतो अशा वेळेला त्याचे पडसाद संघावर उमटत असतात. आणि त्याचमुळे हिमांशूचं षटक हे खूप लांब राहिलेलं आहे, खर्चिक राहिलेलं आहे. पहिलं षटक सुरेंद्रचं विकेट टेकिंग होतं, पण हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे मुर्दा संघासाठी. 13 धावा मिळाल्या त्या षटकामध्ये. 19 धावा आणि ऑन ड्राईव्ह केले. बॉल कॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन काव कॉर्नरचा. त्यांनी प्रयत्न केले, त्यांचा प्रयत्न पडतोय कमी यांनी मिळते. 4 धावांची आम्ही करणच्या बॅट मधून येतोय चौकार. दुसऱ्या षटकाला शेवट दमदार.
18 चेंडू 24ची गरज. 18 बॉल्स अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. करायचं तर आताच. मागच्या षटकामध्ये हिमांशू खर्चिक राहिलाय. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. आपण ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्हाला वेळ देतोय, त्या व्यतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. तर आता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. प्रीतम येत आहेत. थोडं सरप्रायझिंग माझ्यासाठी की आता सुरेंद्र थांबलाय आणि आता प्रीतमला प्रमोट केलेलं आहे. तिसऱ्या षटकासाठी प्रीतम येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला विनोद आहेत, ज्यांनी चौकार खेचून खरं तर मुर्दा संघाचा खेळ सुरू केला होता. 18 चेंडू 24ची गरज आहे. क्रिकेटचा हा एक अद्भुत खेळ आहे. निकाल कुठल्या बाजूने लागेल हे आपण फक्त तर्क लावू शकतो. धीम्या गतीचा बॉल होता आणि त्या बॉलवर उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विनोदने केला, पण त्या स्लो कटरवर फायदा उचलता आला नाहीये विनोदला. येतोय हा डॉट बॉल. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू आणि 24ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत विकेट कीपर, कारण फलंदाजाचा जो अटॅकिंग झोन आहे ते ओळखताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणं हे आवश्यक होऊन बसतं आणि तोच बदल या ठिकाणी केला जातोय. व्यासपीठावर आमची बच्चे कंपनी, पियुष, धैर्य, चिराग, तक्ष आणि उर्वी आम्हाला पाहायला मिळत आहेत. नेहमीच हेच बच्चे कंपनी प्रत्येक उपक्रमांमध्ये. विनोद नेमकं करतायत काय? 2 बॉल्स त्यांनी मिस आउट केलेले आहेत आणि दोन्ही बॉल त्यांना बिहाइंड विकेट खेळायचे होते. या वेळ अगोदर त्यांनी उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. आता लॉंग वे शफल झाले, त्यांना हुक करण्याचा प्रयत्न करायचा होता. कटर चांगले आहेत गोलंदाज प्रीतम यांच्याकडे. पहिले 2 बॉल डॉट आलेले आहेत. 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 24 धावांची गरज आहे. बॉल्स कमी झालेत आणि आता मीरा संघ सुद्धा आत्मीयतेने प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये परत येण्याचा आणि ते करायचंच आहे. प्रत्येक षटक हे तुम्हाला तितक्याच सतर्कतेने हाताळत आहे. मागचं षटक जरी आपल्या संघाच्या बाजूने नाही गेलं, पण आता हे षटक आपल्या संघाच्या बाजूने फायद्याचं ठरवण्यासाठी प्रीतमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. फुल टॉस बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोचेल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना चांगलं कलेक्शन आणि एकाच ॲक्शनमध्ये थ्रो. करण पोचतायत. करणने अगोदरच तयारी दाखवली होती धाव घेण्याची आणि त्याचमुळे मला असं वाटतं हा रॉंग एंड थ्रो होता. कदाचित बॅटिंग एंडला थ्रो केला असता तर अडचणी वाढल्या असत्या मुर्द्या संघाच्या. पण या 2 धावा मिळत आहेत मुर्द्या संघाला आणि धावसंख्या पोहोचते 25 वर. जिंकण्यासाठी अजून या 22 धावांची गरज आहे. चला बॉलिंग ट्रॅक बॉलर तयार. फुल टॉस ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे पुन्हा एकदा व्यस्त होत आहेत. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षण जेव्हा होताना वेळ लागतो. करण हे खेळपट्टीवर खूप चपळ आहेत आणि तीच चपळता आम्हाला येते आणि विनोदला त्याचा प्रतिसाद मिळतोय. विनोद लगेचच टर्न घेतोय आणि बॅटिंग एंडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 20 धावांची गरज आहे. पहिले 2 बॉल जरी डॉट आले पण पुढच्या 2 बॉलवर 2 डबल्स कंप्लीट केलेले आहेत फलंदाज विनोदने. प्रीतम यांच्या गोलंदाजीला ओळखत असताना यावेळेस कनेक्शन झालंय पण क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. बॉल स्टॉप करायचा होता पण बॉल स्टॉप नाही झाला. बॉल मागे गेला आणि 2 धावांचा कॉल सुद्धा पूर्ण झाला आणि या 2 धावांच्या मदतीने मुर्दा स्पोर्ट्स संघ पोहोचतोय आता 29 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 18ची बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 18 धावांची गरज. संघर्ष करावाच लागेल कारण या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि तो संघर्ष थोडा कमी वाटतोय मला मीरा संघाचा. क्षेत्ररक्षण चांगलं करावंच लागेल. थ्रो योग्य त्या एंडला करावाच लागेल. सामना जिंकायचा आहे तर ते प्रयत्न तुम्हाला सुरू ठेवावेच लागतील. इकडे लीग स्टेज नाहीये. तुम्ही हरलात तर मग तुम्हाला स्पर्धा सोडावी लागेल. हो फुल टॉस, रिव्हर्स स्वीप, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला डिक्लेरेशन झोन मध्ये. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचते आता 31 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 12 चेंडू 14ची गरज, नाही 12 चेंडू 16ची गरज, माफ करा. चला पाणी ए दीपक फटाफट 140च्या वेगाने पोहोचायचं मैदानाच्या आतमध्ये आणि 2 मिनिटात लगेच बाहेर यायचं फास्ट.
सराव शिबिर आयोजित केलं जातं तेव्हा सुद्धा ते जातीने उपस्थित असतात आणि आपला बहुमूल्य वेळ ते राखतात. तर म्हणूनच हे संबंध अजून जास्त टिकवले गेले पाहिजेत आणि त्याचमुळे प्रत्येक उपक्रमाला सन्माननीय उदयजी पारसेकर उपस्थित राहतच नाही, पण मात्र खेळाडूंच्या कौशल्यांना प्रतिसाद देत असताना ते बक्षीससुद्धा नेहमीच लावत असतात. तर ही आगरी शान तसेच पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण सन्माननीय उदयजी पारसेकर यांचा व्यासपीठावर सन्मान पाहतोय. प्रिन्स मूवीजवर आपण लाईव्ह आहात, पहिल्या महिन्यावर आमचे कॅमेरामॅन उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी देखील विशेष व्यवस्था प्रथमेश पाटील आम्ही केली आहे. थँक्स फॉर हॉस्पिटॅलिटी असं आपण म्हणू शकता. तर या पुढचा सन्मान आपण प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत. जतीनजी महेंद्र पाटील आपण यायचं आहे. सन्माननीय जतीन महेंद्र पाटील यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. जेव्हा जेव्हा खारेगाव क्रिकेटचा उल्लेख होईल तेव्हा स्वर्गीय महेंद्र पाटील यांचा उल्लेख होईलच आणि त्यांचे सुपुत्र सन्माननीय जतीन महेंद्र पाटील यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर प्रफुल्लजी पाटील यांच्या शुभ हस्ते पाहत आहोत. धन्यवाद जतीनजी, आपण सुद्धा नेहमीच आपलं सहकार्य प्रत्येक उपक्रमास देत असतात. आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार आणि व्यक्त करतो आणि स्वागत करतोय. धन्यवाद. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येऊ द्या. कमॉन डीजे. मॅच ऑन. आणि म्हणूनच मी जसं उल्लेख केला होता की सुरेंद्र तिसऱ्या षटकावर प्रेशर बिल्डअप करण्यासाठी येऊ शकले असते, पण कदाचित त्यांनी शेवटच्या षटकांसाठी स्वतःला राखून ठेवलं होतं आणि आता प्रेशर क्रिएट करण्यासाठी चौथ्या षटकावर सुरेंद्र सेकंड स्पेलसाठी येत आहेत. 12 चेंडू 16ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला करण यांच्या वतीनं या अगोदर चांगले स्ट्रोक्स आपण पाहिले, एक षटकार एक चौकार आणि त्यानंतर डबल्सचे फटके विनोदच्या वतीनं मागच्या षटकात आपण पाहिले. त्याचमुळे आता एक बॅलन्स क्रिकेट मुर्दाचं पाहायला मिळते, पण आता बॅलन्स आपल्या बाजूने झुकवण्यासाठी सुरेंद्र बॉलिंग ट्रॅकवर मीरा संघाकडून हवेत आहे, बॉल मिळवून नाहीये, त्याचमुळे एक धाव तर मिळेलच. दुसऱ्या धावेसाठी विनोदचे प्रयत्न आहे आणि त्याला साथ मिळते करणजी. विनोद वेग आहे विनोदकडे धावण्याचा आणि त्याच वेगाचा फायदा आपल्या संघासाठी उचलला जातोय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स खेळणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक कुठे आहेत आणि कुठे नाहीत याची शहानिशा करून सुद्धा क्रिकेट खेळलं तर फायदा तुमच्या संघाचा होतो आणि तेच करताना करण यांना आपण पाहतोय. मिड ऑन नाहीये, मिड ऑफ नाहीये, त्याचमुळे चिप शॉट खेळले जात आहेत. जास्त वेगानं स्ट्रोक जनरेट करत नाहीयेत. सिंगल डबलवर फोकस्ड. बॅटच्या टोला कनेक्शन सुरेंद्र यांच्या अनुभवाला खरंच तोड नाहीये. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं आणि म्हणूनच सुरेंद्र यांचा अनुभव मीरा संघासाठी सातत्यानं कामी आलेला आहे. यावेळेस त्यांनी ब्लॉक होल डिलिव्हरीवरच लक्ष ठेवलं होतं आणि परफेक्शन त्यांचं पाहायला मिळते. बॉलवर तितका वेग नाही आहे, पण त्यांची फिंगर विंग ती चालली की बॉलला टर्नसुद्धा मिळतोय, बॉलला फ्लाईट मिळते. बॉलची पिचिंग त्यांनी व्यवस्थित नियंत्रणात ठेवलेली आहे. 10 चेंडू 13ची गरज. फुलटॉस हे नको, हे नको आहे. हुक केलंय बॉलला आणि 6 धावा बुक केल्यात की 4 धावा बुक केल्यात आपण पाहूया. या 6 धावा बुक केल्यात आणि सामना विजयाच्या दिशेने जाईल का आता मुर्दा स्पोर्ट्स संघ. लेट्स सी. षटकार येतोय. थँक्यू उदयजी पारसकर यांच्याकडून या षटकारासाठी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस विनोद यांच्यासाठी आता जमा झालेलं आहे. या आयोजनामध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव संघातील सदस्यांचा देखील सिंहाचा वाटा राहिला, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. क्रॉस बॅटेड आणि बॉलला विनोदने पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. स्कोर इज लेवल 46. उदयजी पारसेकर यांच्याकडून ते बक्षीस तर आहेच. दरम्यान आता एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी आणि सामना जवळपास संपवणारा असाच चंग बांधला होता विनोदने आणि तो आता सामना संपवतोय की काय असंच दिसतंय. कारण जिंकण्यासाठी आता 8 चेंडू आणि एका धावेची गरज आहे.
विनोद ऑन स्ट्राईक आणि उलट खेळताना सामना सरळ जिंकलेला आहे. विनोदने हा फिनिशिंग टच दिलाय. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. सामना जिंकतोय मुर्दा स्पोर्ट्स. मुर्दा अभिनंदन. चला विनोद ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 12-28 आणि ते बक्षीस आहे उदयजी पारसेकर यांच्या वतीने ते बक्षीस देखील कलेक्ट करायचं. करण आणि एक गोलंदाज सुरेंद्रला 1000 आहे, करणला 1000 आहे आणि 2000 विनोदला आहेत. चला हे बक्षीस घेण्यासाठी आपण यायचंय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण या मुख्य मंचावर या. फास्ट आहे फास्ट आहे. विनोद आहे मॅन ऑफ द मॅच. फास्ट आहे. आणि सुरेंद्र आपण 1000 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे मुख्य मंचावर. जे उदयजी पारसेकर आपल्या गोलंदाजीवर प्रभावित होऊन ते बक्षीस आपल्यासाठी दिलं होतं. तर उदयजी पारसेकर यांच्याच वतीनं आपण पुढील बक्षीस आपण देणार आहोत. चला लगेच आपण मैदान ताबा घ्यायचं आहे उमरमध्ये गोडदेव, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. बघा जेवणाचं अजून कोणी बाकी असेल कृपया, आम्ही आता 15 मिनिटात काउंटर क्लोज करतोय कारण कुपन्स नाही आहेत. आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता प्लीज. अजूनही कोणी जेवणाचं शिल्लक असेल चला या. तर उदयजी पारसेकर यांच्या वतीने हे 1000 रुपये, ते म्हणजेच सुरेंद्र या. चला विनोद या आपले 2000 रुपये, करण आपले 1000 रुपये घेण्यासाठी आणि विनोद आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या फास्ट या. आणि खारेगाव आपले 2 बॅटर्स रेडी करा. चला फास्ट आहे. विनोद धावत येतात प्लीज. थोडी ऊर्जा दाखवायला पाहिजे तुम्ही. खेळपट्टीवर धावता ना. चला आता पण धावा. करण या. करण विनोदला 2000 रुपये आणि करणला 1000 रुपये आणि विनोद मॅन ऑफ द मॅच घेतील. विनोदनेच खऱ्या अर्थाने सामना चालू केला, करणला ऊर्जा दिली आणि म्हणून एक चांगली पार्टनरशिप जर तुमच्याकडे आहे तर मग तुमचा संघ 100% जिंकणार आणि तोच विजय साकारलेला आहे मुर्दा स्पोर्ट्स या संघाने. अभिनंदन. विनोद थांब जरा. 1000 रुपये आपण देतोय करणला ना त्या षटकारासाठी. तर चला हर्ष या. आपण सामना जिंकला त्यामुळे 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा आता उदयजी पारसेकर यांच्याकडून दिलं जाते आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनोद यांना आपण देतोय. NP स्पोर्ट्सच्या वतीनं आम्हाला टी-शर्ट स्पॉन्सर झालेली आहे. तसेच प्रसाद जी खोत, स्वर्गीय जयप्रकाश खोत यांच्या स्मरणार्थ प्रसाद जी खोत यांच्या वतीनं आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे आणि मेडल आणि थंड पेयची बॉटल आयोजन म्हणजे जयमला स्पोर्ट्सच्या वतीनं थंड पेयची बॉटल आहे ती देखील आपण वितरित करतोय. तर वेल प्लेड. चला आता अमोल पाटील यांच्याकडून बक्षीस आहे ते आपण अनाऊन्स करतोय, पण आपण पुढील डावाकडे जातोय आणि आता ऐकूया संकेतची पाटील यांना. आणि जर हां तर मानकर ब्रदर्स म्हणजे आतमध्ये पोचतायत का. चला हेमेश आणि कल्पेश सुरुवात देतील या. हा बोला. चला हर चौकार प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी अमोल कोळीवाडाचे अमोल पटेल यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस खारेगाव जयमला खारेगावसाठी. थँक्यू. चालू करते. हॅलो हॅलो. वेल प्लेड मुर्दा.
काय मॅच बनवली विनोदनं आणि अगदी लयलूट केली धावांची देखील आणि एकूणच पारितोषिकांची देखील. वेल प्लेड विनोद, वेल प्लेड मुर्दा. तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये आहात. मॅच ऑन होते. पंचाचा इशारा आलेला आहे. कारेगाव वर्सेस गोडदेव 5 षटकांचे मॅच आहे आणि प्रदीप गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक एंडला हिमेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे कल्पेश. हिमेशसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकार जिंका 2000 रुपये. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे, अगदी बीट करून गेला.